मोठी बातमी समोर येते। नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे भाजपाकडेच। नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा हा वाढलेला होता। तिढा हा सुटत नव्हता। अखेर आता तिढा सुटलेला आहे। नाशिककडेच आता भाजपाकडेच आता नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कुणाला दिले जाणार नाही। भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट संदेश देण्यात आला। रायगड पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। मात्र नाशिकचा तिढा सुटलेला आहे। नाशिकचे पालकमंत्री आता गिरीश महाजन होणार आहेत। भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे। रायगड पालकमंत्री पदाचा पेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवण्याचे सुद्धा आदेश आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती मिळते आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे। आता गिरीश महाजन हेच आता पालकमंत्री होतील, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो मागच्या काही महिन्यांपासून आपण पाहत होतो। रायगड असेल किंवा मग नाशिक या दोन्ही जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे यावरना मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला होता। अखेर आता भाजपकडेच नाशिकचं पालकमंत्री पद आलेलं पाहायला मिळते। त्यामुळे गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वांच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं स्पष्ट त्यांचा संदेश जे आहे ते कारण सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद जे आहे ते अन्य कुणाला दिलं जाणार नाहीये असं देखील म्हटलं जात होतं। सध्या आपण पाहतोय की आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात दावा केलेला आहे। त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटतोय आणि शिवसेनेला ही जागा जाते का राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।